देवा. देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, मी तुम्हेल्या विन अनुभव नाही. तुकड्या दास म्हणे आई काही ग्वाही. काय ही पोरं किती कचरा करतात. हे पोरी, चिवडा घे चिवडा. काय हो काका, काय करताय काय? अरे? इकडं. आबा, ही काय पत्रावळ आहे? याच्यावर खायचं असतं वय. वर असतात आणखी. हे इथे असं लावायचं असतं. या नदीत बी किती कचरा करतात. अरे देवा, झेंडा आहे की काय? अरे हा, झेंडाच आहे. भारत माता की जय. मानलं या पोरीला. अरे मी नाहीये कचरावाली. याच्यात कचरा टाका ना. मी कचरावाली नाहीये. यात कचरा टाका ना. काय अडगत करताय? अहो बाई, आवरा ना त्या मुलांना. आवरा जरा. ए चला निघा, वर्गात निघा, सगळ्यांनी निघा. बाळा, तुझ्या या कार्यातून स्वतःचं मनही कसं निर्मळ ठेवायचं याकडेही लक्ष दे बरं. ओ काकू, हे असं नका खाऊ घालू. हे असं प्लास्टिकच्या पिशवीत नाही खाऊ घालायचं. याच्यात खाऊ घालायचं. अगं ती पोर सांगते ते ऐक ना जरा. पिल्लू, तुला आईची आठवण येत असेल ना. आमचं चुकलं. तुझ्या आईनं प्लास्टिक खाल्लं, पण आम्ही तुझी काळजी घेऊ हा पिल्लू. मुलांनो, सुमनच्या या स्वच्छतेप्रती असलेल्या प्रेमामुळं आणि जिद्दीमुळं मला हे उदाहरण सांगता आलं. असं उदाहरण ऐकण्यापेक्षा आपणही समाजापुढे एक उदाहरण बनूया, होय की नाही? आणि या मोहिमेत आपणही सामील होऊया. 125 करोड़ देशवासी तय करें कि मैं गंदगी नहीं करूंगा, न गंदगी करूंगा, न गंदगी करने दूंगा. अगर गंदगी से देश को मुक्ति दिलानी है, फिर हमें तय करना होगा हम गंदगी नहीं करेंगे.